बरोबर आहे. हां, सगळ्या पद्धतीनं शब्द शिकण्याचा प्रयत्न केला. एवढे आपण लहान असून सुद्धा एक चांगला प्रयत्न, मी पण चांगलं शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तुम्ही पण चांगलं शिकण्याचा प्रयत्न केला. कारण शिकवण्यापेक्षा शिकणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. मी किती चांगलं शिकवतो याच्यापेक्षा शिकणारा पण तेवढ्याच, त्याची पण लेवल चांगली पाहिजे, तेव्हा तो जे शिकवलेलं आहे ते शिकू शकतो. समजलं? आता बघूया. चल वेद, सुरुवात कर. लेक, लेक, मेक, मेक, मेल, मेल, पेज, पेज, पेन, पेन, उभा राहा. तुला जर दिसत नसलं व्यवस्थित तर, कारण उभा राहा. हां, वाच. सेल, सेल, सेम, सेम, नेम, नेम, जोरात बोलायचं आहे. सेम, सेम, डेट, डेट, लेट, लेट, केम, केम, वेट, वेट, बेक, बेक, बेट, बेट, केक, केक, केस, केस, फेक, फेक, गेम, गेम, टेक, टेक, हेट, हेट, नेक, नेक, पेक, पेक कुठं आहे बघ. आता मी तिथं काय दिलंय. पेक, हां, मग लक्ष दे. सिंपल, सिंपल, जर TURE पाठीमागं असेल तर त्याला चर बोलायचं. चर. कॅप्चर, कॅप्चर, मॅजिक, मॅजिक, प्रेस, प्रेस, डेट, डेट, नॉर्मल, नॉर्मल, GAR गार. आणि पुढं काय ते बघ. आपण ई पाठीमागं असल्यानंतर काय करतो, शिकवलं ना आताच. गार्बेज, गार्बेज, गार्बेज. बरोबर आहे. काय वाच. हां, सॉफ्टर, सॉफ्टर, हेल्पर, हेल्पर, सीच्या पुढं ई असल्यामुळं सीचा उच्चार क न करता काय करायचा, स करायचा आहे. हां, पुन्हा वाच. सेंटर, सेंटर, वेल्डर, वेल्डर, वेद, तू थोडंसं नियम आहेत ना ते थोडंसं लक्षात घेतलंस तर तुझं भविष्य खरंच खूप चांगलं होऊ शकतं. थोडेसे नियम आहेत, काही गोष्टी आहेत. आता सीच्या पुढं ई बोलल्यानंतर सीचा उच्चार क न होता स होतो हे तुला माहीत नव्हतं ना, आणि म्हणून तू तिथं अटकलास. तर असं करू नकोस. ह्या गोष्टी थोडंसं लक्षात घे. समजलं? बाकी जोरात टाळ्या वाजवा. मस्त वाचन केलंय. जोरात टाळ्या.